माझं नाव आमखेडा गावाच्या लिस्टमध्ये 2 वेळा आहे। ही चूक शासनाची आहे आणि निवडणूक आयोगाची चूक आहे। त्यांनी त्या चुका दुरुस्त कराव्या। राहुल गांधींकडून वारंवार निवडणूक आयोगावर आरोप केले जात आहेत। कालही राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली, मात्र त्या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसच्या एका माजी उमेदवाराबद्दल भाजपने आरोप केले। त्यांचं नाव मतदार यादीत 2दा असल्याचे सांगितलं जात आहे। ते पोस्ट व्हायरल होत आहेत। ते आपल्यासोबत आहे। भाऊ, काय सांगाल? तुमचं नाव 2दा आहे? माझं नाव आमच्या गावाच्या लिस्टमध्ये एरखेडा गावाच्या लिस्टमध्ये 2 वेळा आहे आणि आमची यादी 31 तारखेला यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मी बाकायदा माझं नाव 2 वेळा आहे या शासनाच्या निदर्शनास मी आणून दिलं आणि 3 तारखेला मी अर्ज केला की माझं नाव एकाच बूथवर 2 वेळा आल्यामुळे की एक ठिकाणचा अर्ज माझा बाद करण्यात यावा आणि एकाच ठिकाणी माझं नाव ठेवण्यात येईल। मी शासनाला त्या ठिकाणी स्पष्ट म्हटलं ही चूक शासनाची आहे आणि निवडणूक आयोगाची चूक आहे। त्यांनी त्या चुका दुरुस्त कराव्या। भाऊ, यापूर्वी विधानसभेमध्ये आपलं नाव 2दा होतं का? विधानसभा आणि लोकसभेमध्ये? मग मी त्यावेळेस चेक नाही केलं, परंतु यावेळेस 2 वेळा कारण त्यावेळेस एवढा विषय तापला नव्हता, परंतु राहुल गांधी यांनी हा विषय आणल्यामुळे त्या विषय मी यावेळेस आवर्जून मी ते यादी चेक केली। त्यावेळेस 2 वेळा दिसलं। मी तुरंत 31 तारखेला आमच्या हाती 1 तारखेला यादी प्रसिद्ध झाल्यानंतर 3 तारखेला आमचा अर्ज केला। त्या अर्जाची कॉपी माझ्याकडे आहे आणि मी शासन पूर्ण निवडणूक आयोगाला सुद्धा त्या ठिकाणी सूचना करेन की त्यांनी महाराष्ट्रातल्या सर्व याद्या त्या ठिकाणी दुरुस्त कराव्या, कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याद्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोट त्या ठिकाणी आहे। हे होते सुरेश भोयर यांनी बावनकुळे विरोधात कामठीमधून निवडणूक लढवली होती। यांनी आता सांगितलं आहे की माझं नाव यादीमध्ये 2दा आहे, पण त्याची तक्रार मी सुद्धा केली असल्याचं त्यांनी सांगितलं। चेतन, साम टीव्ही न्यूज, वर्धा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।